भंडारा उत्सव तुम्ही बघितलाय 64चा. बघितलं की त्या भंडारा उत्सवाचं कसा होता ते सगळं वर्णन करा. कसा असायचा पहिल्यापासून शेवटपर्यंत कसा असायचा ते सांगा. हा भंडारा उत्सव कसा असायचा पहिल्यापासून शेवटपर्यंत ते सांगा मला. भंडारा काय काय उत्सव व्हायचं त्यात भंडारा उत्सवामध्ये काय काय व्हायचं. हा भंडारा उत्सवाला काय असायचं की त्यावेळेला धनगर वाजाचा कार्यक्रम ढोल वगैरे वाजत रे असायची, बाजा असायची, भजनी मंडळी असायची, भेंडवाले असायचे, कीर्तनकार असायचे. हे सगळे भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला सगळे भंडारा म्हणजे मामा प्रत्येक वर्षाला भंडारा करत होता. वर्षातनं एकदा भंडारखाना म्हणून सगळी आपली भक्तगण जे आहेत ती सगळी भक्तगणांनी जमा करायचा. कारण का वर्षातनं तर एकदा एकमेकाची मुख तोंड बघून द्या, एकमेकाच्या गाठी बिठी कशा परायच्या ह्यासाठी म्हणून भंडारा तो मामा साजरा करत होता. कशाच्या निमित्तानं तरी माझं भक्त मला नजर पडतील, भक्ताच निमित्त कशा तर निमित्तानं नजर पडेल असं म्हणून हे भंडारा मामा त्या साजरा करत होता वर्षातनं एकदा. वर्षातनं एकदा तर नाही, जसं मामा तो म्हणत होता, अरे भंडारा मी कशासाठी साजरा करतोय, तुमची मुख मला नजर पडाव, माझी मुख तुम्हाला नजर पडाव. जर कसं म्हणाला तर दिवाळीचा सणच का साजरा करतात तर त्या निमित्तानं तर पुरी बाळी घराकडे येतील, एकमेकाच्या मैत्रिणी तोंडी बाळी काहीतरी बघतील करतील. त्या पद्धतीनं हा माझा भंडारा उत्सव आहे म्हणत होता मामा. अरे वा, म्हणजे भक्तांना भेटायसाठी. हा भक्तांसाठी, भक्तांच्या गाठी बिठी पडाव्या. एकमेकाच्या भक्तांच्या गाठीबिठी आपण जाऊन पडणार आहे काय नाही. या भंडाऱ्याच्या निमित्तानं तर एकमेकाचा हे कुठला रुकडीचा, हे कुठला मानगावचा, हे कुठला अमक्या गावचा, ते कुठला तमक्या गावचा. त्यानंतर आणि मामाची गाठ भेट, मामांची बकऱ्यांची गाठीबिठी, हा सर्वांचाच कार्यक्रम एक हा म्हणून हा भंडारखाना होता. काका मला आता त्यावेळेला भरपूर तुम्ही 64ला बघितला भंडारा उत्सव. हा मेतक्यामध्ये भंडारा उत्सव 32 साली सुरू झाला, 1932 साली. हा त्यानंतर तुम्ही 64 म्हणजे जवळजवळ ते अगदी एकदम नावारूपाला आलं होतं. त्या काळात तुम्ही बघितलं. त्यावेळेस तिथे मंडप वगैरे कसा असायचा किंवा ढोल वगैरे लाईटची व्यवस्था वगैरे कशी असायची ते ऐकून घ्या. ते तंबू म्हणून असायचा, बर कळायला का, कापडाचा तंबू असायचा. बर त्या कापडाचा तंबू असा उभा करायचा, मध्ये खांब करायचा आणि त्याच्या भोवतीने वडल्या लावून ते तंबू उभा करायचा. आणि त्या तंबूच्या उभा केलेला असायचा. त्या तंबूच्या भोवतीने लाइटिंग बिटिंग सगळं सजावट करायचं. मामा भंडारखाना मेतक्याला कुणाचा करत होता तर हलचीत नाथाचा भंडारा होता तो. हलसीनाथांचा भंडारा. हा त्याचा लोक काय म्हणतात मामाचा भंडारा. मग ते मामा हयात आहे तर का हे काय म्हणायचा, हलचीत नाथाचा भंडारा करायचा. इतक्यालाच हलचीत नाथाचा भंडारा त्यांनी मामाने काय केला, तिथनं सुरुवात 32 सालापासून ती सुरुवात केली. ते हलचीत नाथाचा भंडारा ते मामाला तिथं नाव दिलं हलचीत नाथा. त्यावेळेला नंतर आता नाव दिलं बाळू मामाचं. मामांचं नाव आता हा दिलं. हलसीनाथ काय किंवा मामा काय सगळं. हा एक मामा उत्सव त्यांचा साजरा करायचा हलचीत नाथाचा. मामाचं द्वादशीला काय लाईटची व्यवस्था कशी असायची. हा लाईटची व्यवस्था कशी असायची. लाईट ते इंजिन असायचं. ते बर ह्याचं इंजन असायचं आणि ते इंजनाचं ते काय तर मोटराचं ते असायचं, पहिलेचं आणायचं, ते बसवायचं, ते चालू करायचं आणि त्याच्यावरती लाईटची सोय असायची. तेव्हा काय लाईट बीट काय तेवढं विशेष काय नव्हतं. आवटे आहेत कापशीला, आवटे आहेत आवटे. हा कापशीला बकुळ आवटे माहिती असेल तुम्हाला. त्यांच्या घरातली लाईट असायची. हा त्यांच्या घरातलं इंजिन वगैरे असायचं. हा इंजन असायचं. मी काय सांगितलं तुम्हाला, इंजन वगैरे लाईट असं काय त्यांच्या घरातले असायचे. आता मला हे सांगा मामा, त्यावेळेला भंडारा उत्सव ज्यावेळेला तिथं होत होता त्यावेळेला कुठल्या कुठल्या गावातून, तुमच्या गावातून माणसं जायची आणि कुठल्या गावातून माणसं आलेली तुम्ही बघितलाय किंवा तिथं कुणाला बघितलाय तुम्ही, कुणाला बघितलाय त्यावेळेला. कोणकेरे येत असतील किंवा मखदूम येत असतील, मखदूम साहेब येत असतील, कुणाला बघितलं त्यावेळेला. कुणाची ओळख होते का तुमची दुसऱ्यांची. त्यावेळेला मकुबाई कापशीचा. हा मकुबाई म्हणाला आणि बरीच कापशीची होतो. बर काय आता काय तेवढी नावं त्यांची माझ्या ध्यानात राहिली नाही. मकुबाई मुसलमान होता, आता तो जरा हे होता आणि तुम्हाला सांगतो आणि बरीच नावं आहेत माझ्याकडे, पण ते आता माझी तेवढी काय ध्यानात येणार आता नावं त्यांची. भंडारा उत्सवामध्ये तुम्ही एखादी अशी घटना घडली अशी काय बघितलाय काय, एखादं काहीतरी भंडारा उत्सव मध्ये वेगळं काहीतरी झालंय किंवा काय, किंवा त्या पाऊस वगैरे पडला, पंगत सुरू असताना पाऊस वगैरे पडला, ती घटना तुमच्या काळात झाली आहे काय. आता आमच्या काळात म्हणजे एकदा काय झालं, ऊन खीर होती. बर लई खीर ऊन होती. बर आणि ती एक बाई आली आणि त्या खिरीत हात घातली. ऊन खीर एकदम खीर होती, त्या खिरीत हात घालून ती बाई बारड्या भरून खीर द्यायला आली. ते आम्ही बघायला गेलो पडत त्या जत्रेत. बर आम्ही अचट केलो, ज्याला होता हात कसा भाजत नसेल, याचा हात कसा भाजत नसेल या बाईचा. ही घटना आम्ही बघितल्या तेवढी बघा. बाकीची घटना कुठल्या आम्हाला तेवढं काय त्यानं. कुठल्या अंगावची होती बाई काय, ती काय बाई आपल्याला तेवढी काय ओळखीची नव्हती बाई कुठली. मी 3-4 लोक ऐकले. संकेश्वरचे एक आहेत, त्यानंतर बऱ्याच ठिकाणचे कापशीचे आहेत, एक अलाहाबादचे आहेत, त्यानंतर आपल्या औरणाचे आहेत. ते असं खिरीमध्ये हात घालत होते त्यावेळेला खिरीमध्ये, आणि त्यांना ते वरदानच होतं मामांचं. असं होतं मामांचं वरदान होतं. बरं आता मला आणखीन एक सांगा,
एवढं म्हणजे अगदी मनापासून तुम्ही सगळं सांगितलं. अगदी बारीक आणि बारीक गोष्ट तुम्ही सगळी 64च्या त्या भंडारा उत्सवाची असू दे किंवा इथं मामा माणगावला आले होते त्याविषयी इतका तुम्हाला चांगला अनुभव आहे. खरंच मला खूप आवडले तुम्ही जी माहिती दिला ती खरंच आवडलं. तुम्हाला आणखीन काय मामांच्या विषयी मला सांगा. मामांचं व्यक्तिमत्व कसं होतं ते सांगा, कारण तुम्ही बऱ्याच वेळेला मामांना बघितलंय. होय, कसं होते दिसायला, कसे होते मामा? त्यावेळेला मामा काय होते की येईल त्या भक्ताशी काय सांगत होतं. त्यावेळेला आम्ही लहान लहान असायचं काय, त्यावेळेला मामा येईल त्या भक्ताशी काय म्हणायचं, अरे काय नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, परोपकारासारखं पुण्य नाही म्हणाला. ह्या 3 गोष्टी सांभाळा म्हणायचं. नीती, परोपकार आणि धर्म, हा ह्या 3 गोष्टी तुम्ही सांभाळा. बर काय नीती म्हणजे काय, कुणाचं लांडी लबाडी करू नका, कुणाला फसवू नका, कुणाचं कुळ कायद्याचं रान घेऊ नका, कुणाचं कुळ कायद्याचं घर लावू नका, हे मामा सांगायचं. बर परोपकार करा, बर परोपकार करा, परक्यावर उपकार करा. नीतीसारखं फळ, धर्मासारखा लाभ नाही, परोपकारासारखं पुण्य नाही. धर्म करा. बर धर्म हे काय, धर्म कुठल्या पद्धतीनं करायचा, कसा करायचा, ही तुम्ही धर्माचरण करा म्हणायचा. आणि मामा काय सांगत होता की प्रत्येक भक्त जर लोक आले की आम्ही त्या लांबणं ऐकायचो. या वयाचं बारका असायचं आम्ही, आणि आम्हाला ते मामा म्हणायचं काय रांडे जेव्हा ऐकता पळा तुम्ही, तुम्हाला बकऱ्याकडे जावा म्हणायचा. तुम्हाला ऐकायला उभं दे. उभा राहू द्यायचा नाही. तुम्हाला घेऊन काय करायचं रांडे जातो, तुमचं अजून वय बारका आहे, अजून वयाच्या 35व्या वर्षापासून ते ऐकायचं असते म्हणायचं. देवधर्म बघायचा असतो. तुम्ही अजून लग्न बिग्न तुमचा संसार परपंच व्हायचा आहे म्हणायचा, आणि तुम्हाला हे घेऊन काय करायचं म्हणायचा. मग ते आम्ही हसायचं. कोणतरी बाई आली की तिला म्हणायचं शिवा खाय आली बघ, कोणतरी गडी आला म्हणजे म्हणायचं आम्ही शिवा खायला आला. मग ते मामा म्हणायचं आम्हाला तुम्ही त्या बकऱ्याकडे जावा रे. मग ते का आल्याला प्रसाद मामा आम्हाला द्यायचा, वाटायचा, करायचा, आम्ही ते प्रसाद खायचा. मग त्यावेळेला मामा त्या लोकांनी म्हणत होता की अंग कपडे घाण झाली तर मनाला पाण्यानं धुतासा, अंग घाण झालं की साबण लावून अंग धुतासा. कळायला काय, पण आत्मा धुयाचा झाला तर कुठं धुयाचा म्हणायचा मामा. संत संगतीशिवाय तरुण पाय नाही रे रांडे जेव्हा म्हणायचा. संतांची संगत करून तुमचा आत्मा धुवून घ्या. संत संगतीनं अंगता तुम्ही आत्मा धुवून घ्या. संत संगत. मग त्यानंतर एक भक्त काय आला, भक्त काय म्हणाला, देवा तुला काय आवडते. आम्ही म्हणाला तर देवाला काय आवडते कुणाला माहिती, आम्ही काय बारकी पोर काय, देवाला विचार आलाय देवा तुला काय आवडते म्हणून. मग आता हे काय करून आणते कुणाला माहिती म्हणायचं आम्ही. मग देव मामा म्हणाला होय रे रांडेच्या मला आवडत्याला तुला सांगतो बघ म्हणाला. एक मन नारळ आणि एक मन साखऱ्या घेऊन ये मला म्हणाला. एक मन नारळ एक मन साखऱ्या घेऊन ये म्हणाला. साखर घेऊन ये. मग ते भगत म्हणाला माझ्याकडे गिन्नी नाही महाराज, आणि रुपये आता पोत साखऱ्या कुठला आणून, पोती नारळ कुठले आणून. अर्थ कळायला ना, पाण्यास लागली ताण साधू घरची उलटी कोण, अर्थ कळायला नाही की त्याचा मामानं काय म्हटल्याला. मग ते दुसऱ्या माणसाकडे गेला, बसला, म्हणाल काय मामानं मागितला, काय एक मन नारळ मागतोय, एक मन साखऱ्या मागायला मामा, आता माझ्याकडे आहे तू पैसे तेवढे. मग ते दुसरा माणूस म्हणाला रांडेच्या तसं नव्ह, तुझं मन एक नारळातल्या पाण्यागत घेऊन ये आणि साखरेगत गोड आण, हा त्याचा अर्थ आहे रे म्हणाला. अरे बापरे बापरे बापरे. हे मागितलं होतं मामाने, ते दुसरं काय त्याचं मागितलेलं नव्हतं. मन कोड्यात बोलायचे मामा सारखं. हा हा कोड्यात बोलायचं काय, वाड्यानं बोलायचं. मग अनेक भक्त काय म्हणाला, माझ्या घरावर कोणतरी हिंजान केलंय म्हणाला, माझ्या खुर्ल्यात कोंबड्या मारायला मस्त धार देणार, काय व्हायला लागले ते करायला हे करायला लागले. अरे त्याच्या आयला बोले म्हणाला तुझ्या आड्यावर पाल आहे, घराच्या आड्यावर पाल आहे तेवढी मार म्हणाला. तुझ्या घराच्या आड्यावर पाल आहे तेवढी मारून ये म्हणाला. बर बर म्हणला, आता उद्या मारतो जाऊन म्हणाला. काय मग घराकडे गेला, बायकोला म्हणला शिड्या आण ग म्हणाला. मग ते आड्याला शिडी लावली, शिडी लावती तर आड्यावर पाल कुठं आहे, आड्यावर पाल नाही. आज खाली उतरला, आला मामाला म्हणाला मामा माझ्या आड्यावर पाल नाही म्हणाला. आणि तुम्ही पाल मारायला सांगितलं तर पाल कुठे आहे माझ्या आड्यावर. अरे तुझ्या आयला लावला गाडीवर रांडेच्या म्हणाला. त्या माणसाला विचार म्हणाला मामा. मग त्या माणसाकडे गेला, विचारला तुझा आड म्हणजे काय म्हणाला. हे ध्येय जे आहे हे घर आहे, आड म्हणजे हा आत्मा आहे म्हणाला. या आत्म्याच्या मनात जे तुझ्या पाल आलेले ती मार म्हणून सांगितलंय म्हणाला. म्हणजे हे अर्थ तर कुणाला कळायचंच नाही, कळायच नव्हतं. त्याचा अर्थ कुणाला कळत नव्हता. पाण्याच लागली ताण साधूगरची उलटी कोण मामा म्हणायचा. संतांची खुणा ह्या कुणाला सहज कळत नाही तुझ्या काय. पाण्यास लागली तहान, हा, आणि संतागरची उलटी खून, संतागरची उलटी खून, पाण्यास लागली ताण म्हणजे आपल्या देहाला ताण लागलेले. देवाकडे जाऊन काय मागायचं म्हणजे ताणच लागले की पाणी पितो ना ताण लागल्यावर. तसे हे ध्येय जे आहे की नाही, हे ध्येयच हेच आहे होते. देवाकडे जातोय म्हणजे आपण देवाची तहानच लागली. हा, ताणच लागलेले.
मग ते देव सांगतोय की ताण भागवती की पण पाण्यास लागली ताण साधू घरची उलटी कोण आता तुम्हाला सांगितलं का उलट्या खोल्याच का नाही उलट्या खुनाचे अशा प्रकारचे होतं मामांचं सांगणं सुद्धा किंवा कोण जर काय झालं काय केलं तर अशा पद्धतीनेच मामांचं सांगणं होतं आणि शिव्या देऊनच बोलायचं हा शिव्या देऊनच शिव्या दिले की त्याचं उदंड झालं बघा काय शिव्या तुम्ही काय ऐकलाय शिव्या शिवाय असं हेच घेऊ कोण तर बघत आला